अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. काळजीपूर्वक ऐका, बघा, लिखाण करा. इन फिगर एक्स इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. त्या ट्रायंगलच्या आतल्या बाजूला एक्स हा कुठेही पॉइंट घ्या. पॉइंट एक्स इज जॉइंटेड टू व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल्स. एक्स पासून काय करायचं, हे व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू जोडायचं. सेगमेंट पी क्यू पॅरल ई डी डी म्हटलं तर चालेल. नंतर क्यू आर पॅरल ई एफ. fill in the blanks to prove that segment PR parallel DF. PR parallel DF. बाळांनो, फिगरमध्ये काय काय दिलेलं आहे आणि काय करायचं आहे. व्यवस्थित बघा. आपल्याला इन ट्रायंगल DEF PQ पॅरलल DE दिलेलं आहे, QR पॅरलल EF दिलेलं आहे. देन प्रो दॅट PR पॅरलल DF हे पॅरलल द्यायचे आहेत. मग हे दोन पॅरलल दिलेले आहेत, तिसरा पॅरलल द्यायचा आहे, समांतर द्यायचं आहे. मग आता हा पॅरलल दिला असेल तर ही एक फिगर मी एका बाजूला घेतो. बघा व्यवस्थित, त्या पद्धतीनं मी फिगर काढतो. एक्स पी डी क्यू ई. आता ह्या ट्रायंगलमध्ये जाऊया. इन ट्रायंगल DXE सेगमेंट PQ parallel segment DE by basic proportionality theorem. एकाला अंश एकाला छेद, त्या पद्धतीनं बाळांनो DP अपॉन PX इज इक्वल टू, याला न्यूमरेटर म्हटलं आहे, EQ अपॉन QX. DP PX EQ अपॉन QX. स्टेटमेंट नंबर 1. आता ही फिगर यायची आपल्याला. बघा व्यवस्थित. एक्स क्यू ई आर एफ. एक्स क्यू ई आर एफ हा ट्रायंगल घेतलेला आहे. आता त्या ट्रायंगलमध्ये सुद्धा बाळांनो इन ट्रायंगल कोणता, एक्स ई एफ सेगमेंट QR parallel segment EF by basic proportionality theorem BPT theorem. काय देणार बाळांनो आता तुम्ही, EQ अपॉन QX. कारण EQ वर घेतलेला आहे बाळांनो, त्या पद्धतीनेच मी आता घेतलेलं आहे. इकडून इकडं आला तरी चालेल, पण पहिल्या रेशोमध्ये तुम्ही EQ अपॉन QX घेतलेला आहे. तर इथं सुद्धा असाच पॉईंट घ्या, अन्यथा गणित सुटणार पण कळणार नाही लवकर बाळांनो. तुम्हाला तिथं टाइमपास होणार, गणित पुढं जाणार नाही. मग आता इथं रेशो कसाला बाय EQ बाय QX. EQ बाय QX आहे, तर ह्याच्यात सुद्धा EQ बाय QXच घ्या. EQ by QX. EQ by QX is equal to FR by RX. Statement number 2. From one and two. EQ QX ला EQ QX असेल तर हे दोन्ही रेशो इक्वल येणार. कोणते, DP बाय PX इज इक्वल टू FR बाय RX. आता ही फिगर मी सेपरेट देतो आणखी.
एक्स आर एफ इथं डी पी dp by px is equal to rf by fr by xr बरोबर. dp by px is equal to fr by rx. जर समजा दोन्ही रेशो इक्वल असतील तर त्या दोन्ही लाईनी काय असतात, पॅरलल असतात. by converse of BPT, therefore segment R किंवा PR parallel segment DF. व्यवस्थित लिहून घ्यायचं पूर्ण प्रश्न. नंतर मी काय केली, ह्या बाजूची इथं फिगर काढली, ही फिगर इथं घेतलेली आहे बघा. आता त्या दोन फिगरमध्ये सांगतो. ट्रायंगलचं नाव पॅरलल दिलं, तिथं रेशो घेतला. XP upon PD is equal to XQ upon QE. नंतर त्या फिगरमध्ये हा रेशो वर घेतलेला आहे, इकडून इकडं आलाय, तर आता इकडून इकडे यायचं. इथं XQ upon QE घेतलाय, तर XQ upon QEच घ्यायचा. XQ upon QE is equal to XR upon RF. XR upon RF. नंतर पलीकडची फिगर काढली, तिथं कॉमन जो होता तो कॉमन गेला कोणता, XQ QE ला XQ QE गेला. XP PD इज इक्वल टू XR RF. हे दोघं समान झाली. याला हा कॉन्ग्रंट आहे, मग याच्या इतका हा आलेला आहे, इथं घेतला. फ्रॉम 1 and 2 दोन्ही रेशो इक्वल असतील तर दोन्ही सेगमेंट काय असतील, बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. व्यवस्थित पहिल्यांदा लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या. प्रश्न लिहिल्यानंतर हे पॉइंट लिहा, हा पॉइंट लिहा आणि हे संपूर्ण लिखाण केलं तर पॉइंट आठवणीत राहतील.